शेतकरी संपावरती आणि शहर मात्र गॅसवरती गेलेली आहेत। नाशिकमध्ये दुधाचा तुटवडा निर्माण झालेला आहे। तसंच ऐन रमजानच्या महिन्यामध्ये शेतकरी संपावरती गेल्याने दुधाची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे दूध खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे। पाहूया। जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या संपामुळे पहिल्याच दिवशी दुधाच्या उत्पादनावर पुरवठ्यावर काही प्रमाणामध्ये परिणाम नक्की झाला, परंतु या सगळ्यांमध्ये सुखद धक्का होता तो नाशिकमधल्या दूध बाजाराचा। कारण या दूध बाजारामध्ये नेहमीप्रमाणे दुधाची विक्री सुरू होती आणि तीही कालच्याच रेटने। आपण बघू शकतो दूध बाजारातलं हे आत्ताचं चित्र आहे। खरं तर शहरातल्या अनेक भागामध्ये आत्ता दुधाचा तुटवडा आहे, कारण अनेक दूध संकलन केंद्रांवर जे आहे ते शेतकऱ्यांनी दूध देणं काल मध्यरात्रीपासून बंद केलं। त्याच्यानंतर डेऱ्यांमधून ज्या दुधाच्या पिशव्या शहरामध्ये यायच्या त्याच्या सुद्धा गाड्या अनेक ठिकाणी रोखल्या गेल्या किंवा त्या गाड्यांनी सुद्धा संप पुकारला। त्याच्यामुळे एरवी जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचा पुरवठा नाशिक शहरात होतो तो आज झालेला नाही। परंतु असं असलं तरी सुद्धा दूध बाजार मात्र याला अपवाद ठरलाय, कारण दूध बाजारातले बहुतांश दूध व्यापारी जे आहेत त्यांचे स्वतःचे गोठे आहेत आणि त्याच्यामुळे या गोठे चालकांमुळे सध्या नाशिककरांना दिलासा मिळतोय। अभी जितना रेगुलर दूध है उतना तो पूरा आया है मार्केट में, और फिलहाल में डिमांड ज्यादा है, रमजान भी चल रहा है इसके लिए। और फिर नासिक में दूसरे तरफ दूध की तकलीफ है, तो बाहर के बहुत से जिरात भी दूध बाजार की तरफ मुड़ रहे हैं आज, तो इसके लिए भीड़ काफी लगा है, आप देख सकते हो। दूध बाजारामध्ये आज ते निदान काही प्रॉब्लेम वाटत नाही आपल्याला। आता आम्ही हॉटेल व्यावसायिक आहोत आणि आम्ही कमीत कमी आता 10-12 वर्ष रोज या डेअरीमधून दूध घेतो, पण आज काही तसा प्रॉब्लेम वाटत नाही। पण उद्यापासून जर का अजून काही परिस्थितीमध्ये बदल झाला तर परिस्थिती कदाचित भयावह होऊ शकते। तर जे डेऱ्यांचं दूध आहे, पिशव्यांमधलं दूध आहे, त्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे, परंतु दूध बाजारामध्ये मात्र गोठ्यातलं दूध उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतोय। त्यामुळे साहजिकच शहरातला जो तुटवडा आहे तो भरून काढण्याची जबाबदारी सध्या नाशिकमधल्या दूध बाजारावर आहे। त्याच्यामुळे इथे दुधाचा मोठ्या प्रमाणावर शॉर्टेज होईल आणि कदाचित भाव सुद्धा भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी आत्ताची इथली परिस्थिती आहे। कॅमेरामन किरण सह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।